पहले के लोग 100-100 साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और भोजन था शुद्ध, सात्विक और केमिकल रहित। वे पुरुष और स्त्रियां थे मजबूत, निरोगी, क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे। लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर, थका और रोगी हो गया है। इसीलिए श्री धन्वंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है। हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है, रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है। अब समय है फिर से स्वस्थ, शक्तिशाली, दीर्घायु बनने का। दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति। आज ही ऑर्डर करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। धुळे जिल्हास्तरीय सेवाभावी संस्था शाखा कार्यालयाचे उद्घाटन व कार्यशाळा संपन्न। बातमी सविस्तर। सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळेतर्फे जिल्हास्तरीय सेवाभावी संस्थेचे एक दिवसीय कार्यशाळेचे धुळे शहरातील पंजरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयातील हॉलमध्ये आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत 32 वर्षाच्या सामाजिक वाटचालीतील प्रदीर्घ अनुभवातून महाराष्ट्रातील 17,000 सेवाभावी संस्थांना एकत्र करणाऱ्या सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या राज्य अध्यक्ष डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी मार्गदर्शन केले। तसेच धुळे शहरातील देवपूरमधील गणेश कॉलनीतील भोई सोसायटी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यशाळेच्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अधिकारी धुळे जिल्हा उद्योग केंद्र जयेश निगम, धुळे DSP ज्ञानेश्वर पाटील, धुळे सहसहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेंद्र कानडे, जिल्हा MDC प्रकल्प अधिकारी आरती सिल्लोडकर, राज्य उपाध्यक्ष वनिता तिपायले, राज्य खजिनदार सतीश जगताप, राज्य सदस्य संजय निर्मळ, राज्य सचिव लक्ष्मण डोळस, राज्य समन्वयक प्रकोष्ठ कमिटी अमोल मोडक, राज्य सहसचिव प्रताप पवार, राज्य सचिव प्रकोष्ठ कमिटी अनिताताई बोरस्ते, राज्य सदस्य रवींद्र पाटील, राज्य सदस्य डॉक्टर अरविंद पवार उपस्थित होते। आयोजक सेवाभावी संस्था प्रबोधन समिती प्रकोष्ठ राज्य सदस्य सौ भारती माळी, धुळे जिल्हा अध्यक्ष सौ ममता सोनोने, सचिव मुकेश सोनेने, कोषाध्यक्ष मनोहर महाले, संपर्क प्रमुख प्रफुल्ल गोळे, जिल्हा सदस्य संजय पाटील आदी उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट सोपान देसले, धुळे। त्याला काय पाहिजे आहे असं सन्माननीय सतीश दादांनी सांगितलेलंच आहे। तर तुमचे चॅरिटी जे 2 सर्टिफिकेट आहे चॅरिटीने दिलेले आहेत, तुमची फाईल कशी असायला हवी, ती फाईल जर मला तुम्ही करून दिली त्याच्यामधून निधी पण उत्पन्न होणार, CSRI मिळणार आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण मिळणार। पहिलं चॅरिटीचे 2 सर्टिफिकेट आहे तुमचे 1860 आणि 1950, हे तुमचे कंपल्सरी असणं गरजेचे आहे। जे कोणाचे हरवले असतील तर त्यांनी ते काढून घ्यावे। नंबर 2, त्याला पॅन कार्ड असायला हवं दुसऱ्या स्टेपमध्ये संस्थेचं, आणि पॅन कार्ड असायला हवं आयकर विभागाचं। त्यानंतर ऑल ट्रस्टी संस्थापक अध्यक्षांपासून ते तुमचे 7 सदस्य असतील, 5 असतील, 11 असतील, त्यांचे ऑल ट्रस्टीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, त्याच्यामध्ये सचिव आणि संस्थापक अध्यक्ष यांचे फोटो लागतात, बाकी लागत नाही। त्यानंतर 3 वर्षाचं ऑडिट आणि 3 वर्षाचं रिटर्न। तुमच्या संस्थेचा जो बायलॉज दिलेला आहे म्हणजे उद्दिष्टांचं तुम्हाला चॅरिटीकडून मिळतं ते पत्रक। त्यानंतर तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट्स असतील काढलेले तर ओके, नाही काढलेले असतील तर ते कसे काढायचे त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन। मग अशी जर फाईल झाली आणि सर्टिफिकेट तुम्ही थोडेसे आपल्या महाराष्ट्रात अनेक विभागांमध्ये हे छोटं काम आपण करत नाही,
बांधवांनो, बहिणींनो, की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जर पाया रचला नाही घराचा, कोणी किती मला आता सांगितलं, तर मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला ती माहिती होणं गरजेचं आहे. अनेक संस्थांकडे CSR सर्टिफिकेट पण काढलेलं आहे, पण 2 मिनिटासाठी त्यांना म्हणजे त्यांनी हद्दी पार केला आहे आणि शेपूट त्यांना माहित नाहीये की CSR कंपनी बरोबर ती कंपनी देणार असेल तर त्याची मीटिंग कशी घडवून आणायची. अशा अनेक संस्थांच्या समस्या आहेत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.